वडील जरा ऑफिसर वगैरे होते, त्यामुळे त्यांना तर असं होतं की नाही, हे नाही करायचं, बाकी तू काहीही कर, सगळे लाड पुरवतो मी तुझे, पण हे नाही करायचं. आणि 15 एप्रिलच्या रात्री म्हणजे 16 एप्रिलला पहाटे 3 वाजता फोन आला की पप्पा नाही आहेत आता. एक पहिलं मोठं काम होतं ज्याची ते खूप वाट बघत होते पप्पा खरं तर, पण त्यांना ते मी नाही दाखवू शकले, ते नाही बघू शकले. त्याचं सतत दुःख असेल, कारण एक 5 ते 6 ऑडिशन्स शूट करत असेल. ते ॲड्सचे असतील, वेब सिरीजचे असतील, फिल्म्सचे असतील, पण कुठलंच काम येईना. आय डोंट नो द रिझन. मी एक वेळ असं ठरवलं होतं की बास, आता आपण टाटा बाय बाय करूयात, कारण काही होत नाही आहे, रोज ऑडिशन्स किती देणार. सो ते चालू असतानाच मी ठरवलं की नाही, आता ना आर या पार, म्हणजे आता हातपाय मारून काहीतरी चांगलं मिळालं तरच आपण टिकायचं इथे, नाही तर मग कायमचं गुड बाय करायचं या फील्डला, असं होतं. सो त्याच दरम्यान एक ऑडिशन दिली मी, आणि ती होती प्रेमाची गोष्ट या शोसाठी. आणि स्वाती हे कॅरेक्टर जिवंत करण्याची जबाबदारी माझ्यावर आली, आणि मजा येते. म्हणजे मी आत्ताच जसं म्हणलं की रोज देवाचे आभार मानून झोपते मी, की इतकी छान भूमिका माझ्या वाट्याला दिली, त्यासाठी खरंच आभार आहेत युनिवर्सचे. प्रयत्न मात्र नक्कीच असतील, कष्टाला मागे पुढे बघायचं नाही आहे. त्यामुळे तहान, भूक, झोप या गोष्टी मॅटर करत नाहीत, फक्त काम करायचं आहे, मजा करायची आहे. आपला प्रवास आपल्याला माहीत असतो, तो आज तुमच्यामुळे सगळ्यांना सांगण्याची संधी मिळाली, त्यासाठी खरंच खूप खूप थँक्यू.